नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत वाटप ही सुरू झालेली आहे. SMS द्वारे शेतकऱ्यांना समजतं की त्यांच्या खात्यावरती मदत ही पोहोचली आहे. मग कुणाला 10,000चा SMS येतो, कुणाला 4,500चा, कुणाला 5,000चा. यामध्येच आता शेतकरी संभ्रमामध्ये आहेत की जे मेसेज येत आहेत 10,000चे, ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की रब्बी हंगामासाठी 10,000 अतिरिक्त प्रति हेक्टर दिले आहेत, त्याचे मेसेज आहेत. का मग अतिवृष्टीचं जे NDRFचं निकष आहे त्याच्या हिशोबानं आम्हाला मदत मिळालेली आहे का? ही जी मदत आहे ही कोणत्या महिन्यातली आहे? म्हणजे जून-जुलैमधली ही मदत आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जी ढगफुटी आणि पुराची परिस्थिती झाली होती विशेषतः मराठवाड्यात आणि त्याची मदत आहे. त्यासोबतच ज्यांनी के-वाय-सी केली आहे त्यांनाच मदत मिळाली आहे का? ज्यांची के-वाय-सी बाकी आहे त्यांना मदत मिळणार की नाही? किंवा मग के-वाय-सी केल्यानंतरच मदत मिळणार का? असे वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहेत. शेतकरी वारंवार मी स्वतः CSC केंद्र चालक आहे. केंद्राला भेट देत आहेत सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांचा मानस असा झालेला आहे, की माझ्या गावात ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांच्या खात्यावरती पैसे मिळालेले आहेत आणि मी ई-के-वाय-सी नाही केली त्यामुळे अद्यापही पेंडिंग दाखवत आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे का? तर हाच प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नाचा जो काही संभ्रम नेमका गोंधळ निर्माण झालेला आहे त्याबद्दलच सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकरी आणि शेताशी निगडीत सर्व योजना आणि माहिती तुम्हाला वेळेत आणि योग्य ती मिळत राहील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, शेतकऱ्यांना मदत वाटप ही सुरू झालेली आहे. पण नेमकं ही मदत कोणत्या महिन्यातली आहे आणि कोणत्या निकषाखाली आहे ते सर्वप्रथम आपण पाहूया. आता जी मदत वाटप आहे ती जानेवारीपासून जुलैपर्यंत म्हणजे जे 2215 कोटीची पॅकेज किंवा मदत ही जाहीर करण्यात आली होती 20 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. ते म्हणजे जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जे काही अवकाळी असेल, गारपीट असेल किंवा अतिवृष्टी झालेली असेल जून-जुलै महिन्यामध्ये, तर त्या 11 जिल्हे जे ठरवून देण्यात आले होते, त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना NDRFच्या निकषानुसार हेक्टरी 8,500 करोड वाहुला आणि हंगामी बागायतीला 17,000 आणि फळबागायतीला 22,500 याप्रमाणेच मदत ही मिळालेली आहे. त्यासोबतच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 10,000चा मेसेज आलेला आहे. मग ही गोष्ट आणखीन कन्फर्म झालेली नाहीये, की कालच्या पत्रकार परिषदेत जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, की आगाऊचे 10,000 प्रति हेक्टर ते देणार आहेत का तेच आहे का? ते नसणार आहे त्याची दाट शक्यता आहे नसण्याची. कारण अद्याप त्या प्रक्रियेला जे काही बजेट आहे करायला सुरुवात झालेली नाहीये. त्याचे पंचनामे बाकी आहेत आणि याद्याही आणखीन फायनल झालेल्या नाहीयेत. मग ही जी काही मदत आहे ही जानेवारीपासून जुलैपर्यंतची आहे आणि जे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे यामध्ये पूर परिस्थिती आणि त्यामुळं बाकीचे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची जी काही अतिरिक्त मदत ही सरकारकडनं काल घोषणेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आली होती ती अद्यापही पोहोचायची बाकी आहे. आता पंचनामे पूर्ण झालेले आहेत, याद्या जाहीर होतील, परत ई-के-वाय-सी करायची गरज नाहीये, परंतु फुल ना फुलाची पाकळी जी काही वाढीव मदत आहे ही शेतकऱ्याच्या हातावरती नक्कीच पडणार आहे. आता प्रश्न दुसरा आणखीन शेतकऱ्यांमध्ये आहे, की ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांच्याच खात्यावरती पैसे पडलेत. मी माझी ई-के-वाय-सी बाकी आहे म्हणून मला पैसे पडले नाहीयेत का? तर हा भ्रम शेतकऱ्यांनी काढून टाकावा. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, की ई-के-वाय-सीची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. कुणालाच ई-के-वाय-सी करण्याची गरज नाहीये. कारण ई-के-वाय-सी करण्यामध्ये जो विलंब लागतो शेतकऱ्यांकडनं त्यामुळं मदत वाटपालाही वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी न करता फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातूनच आधार लिंक खात्यावरती तुमचे पैसे हे पडायला सुरुवात झालेली आहे. तर कालपर्यंत जे काही मदत वाटप होत होती ही त्यांची होत होती ज्यांनी ई-के-वाय-सी केली होती 28 आणि 29 सप्टेंबर रोजी. पण त्यानंतर 29 सप्टेंबरच्या नंतर किंवा 30 सप्टेंबरच्या नंतर ई-के-वाय-सी करण्याचं जे काही पोर्टल होतं महाऑनलाईनचं ते बंद करण्यात आलेलं आहे. आता आज म्हणजेच 8 सप्टेंबरला ज्याचे पैसे ज्यांनी ई-के-वाय-सी नाही केली अशाही शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं निश्चिंत राहा, ज्याची कुणाची ई-के-वाय-सी बाकी आहे प्रतीक्षा करा, दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावरती पैसे मिळतील. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा राहतोय, की आम्हाला वाढीव मदत ही मिळणार आहेच का? की यावरतीच आम्हाला समाधान मानायचं आहे? तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, की ऑगस्ट सप्टेंबरचं जे काही आहे परिस्थिती भयावह परिस्थिती झाली आहे. त्यामध्ये जी काही अतिरिक्त मदत म्हणजे हेक्टरी 50,000ची गोळाबेरीज जे सरकारनं घातलेलं आहे. त्याशिवाय पशुधनाचं नुकसान असेल किंवा घराचं नुकसान असेल किंवा विहिरीचं नुकसान असेल, तर ती वेगवेगळ्या निकषाखाली वेगवेगळे पैशाची जी तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे, त्याची वाटप दिवाळीपूर्वी होईल का? तर याच्यामध्ये शंका आहे. खुद्द मुख्यमंत्री म्हटलेत, की दिवाळीपूर्वी करण्याचा प्रयत्न आपण करू, परंतु तसं होईल का? याची शाश्वती नाहीये. पण ती आज जी काही मदत आहे ती तुम्हाला
तुम्हाला जानेवारी ते जुलैची आहे आणि येणारी जी काही मदत असणार आहे, ती दिवाळी किंवा दिवाळीच्या नंतरही प्राप्त होऊ शकते. तर ही होती माहिती. ई-के-वाय-सी विनाही तुमच्या खात्यावरती मदत येऊ शकते का? तर उत्तर आहे होय. तुम्हाला काय वाटतं, की ही जी काही मदत आहे किंवा येणारी मदत आहे, ती पुरेशी आहे का? खरंच शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यात आणि हातात पैसे पडतायत का? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यासोबतच तुम्हाला काही अडचणी असतील, तर तेही तुम्ही व्यक्त करा. परत तुमच्या मित्रांसोबत किंवा शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ई-के-वाय-सीची अडचण येत असेल, वाटत असेल, तर त्यांनाही समाधानकारक उत्तर मिळेल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.